मित्रांनो मामेला मिसळला आलेलो आहो, दाखवतो. गर्दी आहे मित्रांनो. ठाणा स्टेशनला आहे. पाऊस मगाशी थोडी विश्रांती घेतली होती, पण आता तुम्ही बघू शकता केवढा पाऊस आलेला आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवतो समोर कॅमेरामध्ये. ठाणा स्टेशन मार्केट हा एरिया आहे, जोर जोरात पाऊस येतोय. आनंदी आणि मी आज बाहेर पडलो होतो. ठाणा स्टेशन मार्केट तर खाली आहे, पण पाऊस हा खूप आहे. गेले 2 दिवस हा पाऊस खूपच पडतोय आणि आता जरा त्याला जोरच आलेला आहे. चला बघूया पुढे. तुम्हाला काहीतरी दाखवण्यासारखं असेल तर नक्कीच मी या व्हिडिओमध्ये ॲड करीन. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये. मी मेहुल चिपळूणकर. आज आलो आहे ठाण्या मार्केटला. आणि मार्केटला तुम्ही येण्याचं कारण मुख्य म्हणजे नवरात्री उत्सव हा जवळ आला आहे. नवरात्रीचे 9-10 दिवस हे खूप धमाल असं आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती छान असे व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे टाकणार आहोत. लक्षात ठेवा, आपला व्हिडिओ हा सकाळी 9 वाजता येणार आहे. आपण रिसेंटलीच डेली ब्लॉग चालू केला आहे, तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग असेल तर हा सकाळचा 9 वाजताचा आहे. चला या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया. तर मार्केटला येण्याचं मुख्य कारण म्हणजे की नवरात्री उत्सव, देवीची ओटी भरण्यासाठी साड्या घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. माझ्याबरोबर आहे आनंदी ऑलरेडी दुकानामध्ये गेली आहे. ठाण्याला पटेल साडी सेंटर याच्यामध्ये ती गेलेली आहे. बघूया तिने काय काय साड्या हा देवी मातेसाठी, दुर्गा मातेसाठी सिलेक्ट केल्या आहेत. या मित्रांनो जाऊया आपण पटेल शॉप, ठाणा स्टेशन. पटेल बस्ता बाजार, ठाणा स्टेशन. आनंदी ऑलरेडी साड्या सिलेक्शनशी गेलेले आहेत. बघू शकता इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या असतात. तुमच्या की बरेच जण इथे येऊन गेले असतील. पटेल साडी सेंटर, ठाणा स्टेशन. साड्या घेतल्या आपल्या देवीचं? ओके. किती टोटल घेतल्या आपण? 5 साड्या. इथे बरेचशा अशा व्हरायटी मिळतात आणि प्राईज रेंजसुद्धा खूप आहे, कमीपासून ते मॅक्झिममपर्यंत. त्यांचं हे अजून एक ठाणा स्टेशनला मोठं दुकान आहे. हे आहे त्यांचं सेकंड दुकान. नमस्कार दादा. पटेल साडी सेंटर, ठाणा मार्केट, ठाणा वेस्ट. हॅलो मॅडम, झालं आपल्या सगळ्या साड्या घेतल्या? किती साड्या टोटल घेतल्या? 5 साड्या. काय प्राईज रेंजमधल्या घेतल्या? नाही, आपण काय कुठच्या प्राईज रेंजमध्ये घेतल्या? ओके. आपल्या देवीसाठी घेतल्यात बरोबर. नवरात्र उत्सव जवळ येते, अवघ्या 2-4 दिवसावरती आलेला आहे. त्यासाठी आपण देवीची, दुर्गा मातेची ओटी भरण्यासाठी इथून साड्या घेतल्यात. तर मित्रांनो नक्कीच या दुकानाला भेट करा. आम्ही नेहमी काही साड्या रिलेटिव्हसाठी किंवा आमच्या स्वतःसाठी घ्यायच्या असतील महिला वर्गासाठी तर आम्ही नक्की इथे येतो. ओके. तशी स्टार्टिंग आहे, नंतर तशी तुमची आवड आहे तशी कॉस्टली वाटते आणि तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी, कलर्स भरपूर मिळतात. ओके मॅडम, आपले पटेल अजून आपलं एक दुकान आहे ना? आमचे 2 ब्रांच अजून आहेत. ओके. एक राममती रोडला आहे आणि एक स्टेशन रोडला एक आहे. 4 मजली शोरूम आहे. अच्छा. मग हे आपले जे शॉप्स आहेत ते आठवड्याचे सगळे दिवस चालू असतात? ओके. आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय मॅडम? 9 ते 9. सगळ्या ब्रांच ऑल जे 3 आहेत 9 ते 9 आहेत. आणि आपल्याकडे डिस्काउंट असं आहे का फिक्स रेटमध्ये आहे? डिस्काउंट आहे ना आपल्याकडे, डिस्काउंट ऑफर पण आहे, डिस्काउंट सुद्धा आहे. ओके चालेल. तर मित्रांनो पटेल साडी सेंटर, ठाणा वेस्ट मार्केट, तुम्ही नक्की ते भेट द्या आणि आपलं कलेक्शन सिलेक्ट करा. तुम्हाला इथे डिस्काउंटसुद्धा मिळेल आणि काही छान साड्यासुद्धा बघायला मिळेल. हॅपी शॉपिंग मित्रांनो. थँक्यू. मामलेदार मिसळला आलेलं आहोत. ठाणा तहसीलदार कॅन्टीन, मामलेदार मिसळ. काकानी सीट घेतली आहे. कुठे काका? अच्छा, पहिली सीट मिळाली तुम्हाला. गर्दी बघू शकता. काका नमस्कार. मिसळ खायला आले, मला प्रचंड भूक लागली, खूप शॉपिंग केली आणि माझी फेवरेट मिसळ आहे. आपण कुठे आलो मिसळ खाण्यासाठी? आनंदी मामलेदार मिसळ. आणि मामलेदार मिसळला आम्ही आलो आहे. आनंदी टेस्ट करून सांगते. सगळ्यांनी या मिसळ खायला. बरेचसे जण आपले सबस्क्रायबर मंडळी इथे आले असतील. जे कोण इथे आधी येऊन गेले आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. बोला ना. पहिलं टाकले टाकीच्या क्लासेस द्यायचं ना, आता त्याने नवीन पॅकिंग काढली, नवीन पाकिट आहे. बरोबर. आनंदीने कुठची घेतली आहे? मीडियम. ओके. आणि मी घेतली आहे साधी मिसळ.
जरा आता मिसळ जरा खाऊन घेतो, मिसळचा आस्वाद घेतो. बाहेर छानसा असा पाऊस पडतोय. या मंडळी मिसळ खायला या. मित्रांनो मिसळ तर छानच होती. आमच्या दोघांची मीडियम अँड तिखट. गर्दी वाढतच चालली आहे. मामलेदार मिसळ ठाणा. चला काका येतो. मामलेदार मिसळ ठाणा. मित्रांनो घरी चालतोय. ठाणे तलावपाली होऊ शकता. मस्त गार थंड हवा सुटलेली आहे. ग्रीनरी आहे. महाराष्ट्र आहे. रस्त्याला रदळ कमी आहे शनिवार असून सुद्धा. समोरच लांब तुम्हाला कुठेतरी कडकडी रंगाचा नाट्यगृह दिसत असेल. मस्त ग्रीनरी. तलाव ऑलमोस्ट पूर्ण भरलाय. बस स्टॉपला लाईन. हा मस्त छान वातावरण झालंय ठाणे लोकेशनचं. ठाण्याचा आनंद आश्रम मित्र तुम्ही बघू शकता. आपले आनंद दिघे साहेब ठाण्याचे. काल परवाकडे आपला चित्रपट प्रदर्शित झालेला आहे धर्मवीर पार्ट 2. कोणी कोणी चित्रपट तो पाहिलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला तो. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आपण आहोत ठाण्याला टेंबी नाक्याजवळ. तिथे ठाण्याची दुर्गेश्वरी इथे स्थापना होते. काम जोरात चालू आहे. लाइटिंग आहे समोर आणि हा तिचा मेन मंडप बघा. वरती कळस आणि हे सगळं काम झालेलं आहे. जोरदार काम चालू आहे बघा. सामान वगैरे आणणं चालू आहे आणि देवीचा मंडप असं नाही. आपण हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत डिटेलमध्ये मंडळी. पण सध्याची परिस्थिती तुम्ही कामाची बघू शकता कशी काय चालली आहे ती. स्टे ट्यून गाईज टू अवर व्हिडिओ.